घर बसल्या राशन कार्ड ऑनलाईन चेक कशा प्रकारे करायचं आहे, तसेच नवीन नाव ॲड कसं करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुम्ही आता राशन कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करणार आहात, आपण व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर नवीन व्यक्तीचं नाव जर ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही आता मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात, तुमच्या मोबाईलमधून तेही करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन राशन म्हणजे की तुमच्या नावे राशन किती येत आहे आणि दुकानदार तुम्हाला राशन किती देत आहे, सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तेही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पाहू शकतात। म्हणजे मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आणि मित्रांनो, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊया। राशन कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचं आहे तेही 2 मिनिटांमध्ये तुमच्याच मोबाईलमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला राशन कार्डमध्ये नाव ॲड कसं करायचं आहे त्याचीही माहिती दिलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरून मेरा राशन 2.0 हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप आल्यानंतर तुम्हाला ह्या ॲपवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, मेरा राशन 2.0 व्हर्जन यामध्ये ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ते परमिशन मागत आहे, याला अलो असं करायचं आहे। याला अलो केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचं पेज ओपन होऊन जाईल, गरीब कल्याण अन्न योजना। मित्रांनो, असं पेज आल्यानंतर इथे तुम्हाला 2 प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करू शकतात, एक बेनिफिशरी यूजर आणि डिपार्टमेंट यूजर। तर तुम्ही बेनिफिशरी यूजरमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा ज्या व्यक्तींचे राशन कार्डमध्ये नाव आहेत त्यांचा कोणाचाही एकाचा आधार कार्ड इथे टाकू शकतात। आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चर आहे हा कॅप्चर जसा तसा इथे मेन्शन करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथे लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा जो नंबर लिंक केलेला आहे आधारशी त्यावरती एक OTP सेंड होईल। तुम्ही पाहू शकता इथे आमचा OTP सेंड झालेला आहे, OTP सेंड टू सक्सेसफुल। यानंतर इथे OTP आल्यानंतर तुम्हाला इथे OTP जशाच तसा टाकून घ्यायचा आहे आणि एंटर करायचं आहे। तुम्ही OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचं पेज ओपन होऊन जाईल। इथे तुम्हाला ते OTP व्हेरीफाय सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येऊन जाईल, म्हणजे की तुमचा OTP हा ॲक्युरेट बसलेला आहे। आता तुमचं राशन कार्ड ऑनलाईन दिसत आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर इथे पिन क्रिएट करायचा असेल तर तुम्ही हा सुद्धा करू शकतात। मला करायचं नाही आहे, मी स्किप या बटनावरती क्लिक करणार आहे आणि याला लोकेशन अलो द्यायचं आहे। मित्रांनो, प्रायव्हसीसाठी मी इथे माझं राशन कार्ड ब्लर केलं आहे। तुमचं राशन कार्ड ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात, तुम्ही यामध्ये सर्व काही बदल करू शकता। यामध्ये मित्रांनो, तुमच्या राशन कार्डमध्ये किती फॅमिली मेंबर ॲड आहेत हे जर पाहायचं असेल तर मॅनेज फॅमिली डिटेल्स ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर सेल रिपोर्टसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत किती धान्य घेतलं आहे हे तुम्हाला इथे पाहता येतं किंवा तुमच्या नावे किती धान्य येत आहे हेही तुम्हाला इथे पाहता येत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमचे राशन कार्डची हिस्ट्रीसुद्धा चेक करता येत आहे। चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की तुम्हाला तुमच्या व्यक्तीचं नाव कसं ॲड करायचं आहे, नवीन व्यक्तीचं नाव राशन कार्डमध्ये ॲड कसं करायचं आहे। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स हा जो ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवरती तुम्हाला इंटर करायचं आहे। ह्या ऑप्शनवरती इंटर केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या डिस्प्लेवरती येऊन जाईल। मित्रांनो, माहिती प्रायव्हसीसाठी ब्लर केलेली आहे। इथे तुम्ही वरती पाहू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला वरती ऑप्शन देत आहे प्लस चिन्हामध्ये ॲड न्यू मेंबर। मित्रांनो, हा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक, त्या आधार क्रमांकावरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यामध्ये एक OTP सेंड होणार आहे। मित्रांनो, ज्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचं आधारशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे।
जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही मोबाईलमधून नवीन व्यक्तीचं नाव ॲड करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जावं लागणार आहे आणि ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि मित्रांनो खाली सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो 2 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचं नाव राशन कार्डमध्ये ॲड होऊन जाईल। मित्रांनो ही होती माहिती राशन कार्ड संदर्भात। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।